नमस्कार. मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 24 डिसेंबर. चोळणा येथील प्रसिद्ध समाजसेवक स्वर्गीय फ्रँक मिरांडा यांचा आज स्मृतिदिन आहे, पुण्यतिथी आहे. या अनुषंगानं आज आपल्यासोबत मिरांडा बंधू आहेत, विनय मिरांडा. सर, स्वागत आहे तुमचं. आणि त्यांच्यानंतर आपल्याकडे आहेत बंधू पायस मिरांडा. मिरांडा बंधू, तुमचं स्वागत आहे जागर मराठी चॅनलवर. आणि आज 24 डिसेंबर त्यांच्या पुण्यतिथी निमित्त फ्रँक मिरांडा यांचं सामाजिक कार्य, राजकीय कार्य किंवा त्यांचं आरोग्याच्या क्षेत्रातलं कार्य त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. विनयजी, स्वागत आहे तुमचं. आणि आज पुण्यतिथी आहे, तर त्यांच्या एकंदरीत वडिलांच्या बालपण म्हणा, कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल काय सांगाल तुम्ही? चोळणा तसं गरीबच गाव होतं. हो. आणि त्याचं हे जे बालपण गेलं ते गरिबी अवस्थेतच गेलं, गरिबीतच गेलेलं आहे. त्यांचे वडील सुरुवातीला त्यांनी मास्तरकी केली, परंतु ते काही जास्त काळ ते करू शकले नाही. ते मग डोंगरामध्ये त्यांनी लाकडं वगैरे आणून, मोठी लाकडं वगैरे आणून तो व्यवसाय सुरू केला. चोळण्याची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती अशी आहे की चारी बाजूने खार लँड आहे. त्यामुळे पूर्वीपासून आमची लोक ही शिक्षणाकडे जास्त वळली. जे इतर व्यवसायामध्ये जे भाजीपाला किंवा शेतीपूरक धंदे करायचे, तसा चोळण्याला तसा पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे लोक ही शिक्षणाकडे आणि शेतीपूरक म्हणजे गुरंढोरं वगैरे बाळगुण वगैरे, दुग्ध व्यवसाय वगैरे करून आपला उदरनिर्वाह करत. आमची आजी देखील तेच, आजीने दुग्ध व्यवसाय करून ह्यांना शिक्षण दिलं, वडिलांना शिक्षण दिलं. वडील इंग्लिश स्कूलला शाळेत गेले. पवलेकर सरांचे संस्कार त्यांच्यावर झाले. आणि नंतर नोकरीला लागल्यानंतर ते बॉम्बेला त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. पायाजी, काय सांगाल? आज पुण्यतिथी आहे, मला वाटतं वारून 2021ला त्यांनी वारले. तर थोडक्यात काय सांगाल वडिलांच्या एकंदरीत? शिक्षणाच्या बाबतीत दादाने सांगितल्याप्रमाणे लहानपणापासून ते अभ्यासामध्ये हुशार, आणि त्यांना परुळेकर सरांचं एक गायडन्स मिळालं, मार्गदर्शन. त्यामुळे ते त्यावेळेला ग्रॅज्युएट होऊ शकले. शिक्षणाचं महत्व पटवून देणारे परुळेकर सर. आणि नंतर सिद्धार्थ कॉलेजला गेले, ग्रॅज्युएट झाले, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA सुद्धा त्यांनी पार्ट 1 केला. त्यानंतर म्हणजे परिस्थितीमुळे म्हणजे नोकरी करता करता ते त्यांना किती भाऊ बहीण किती? 3 भाऊ, 4 आणि एक आत्या. अच्छा. तर म्हणजे शिक्षणाची त्यांना ओढ होती. हो हो. माझा प्रश्न पायस सर तुम्हाला आहे की त्यांच्या फ्रँक मिरांडा यांच्या नोकरी व्यवसायाबद्दल काय सांगाल? ते म्हणजे कॉलेज करत असतानाच रिझर्व्ह बँकेमध्ये, RBI रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांनी नोकरी केली. आणि नोकरी करत असतानाच ही समाजसेवा त्यापासून ते करत आलेलं. म्हणजे सुमारे 50 वर्षे त्यांनी ती सेवा केली. आणि नोकरीमध्ये तिथे नोकरी करत असताना ते त्या ऑफिसमध्ये सुद्धा फार लोकप्रिय. म्हणजे तिथे सगळ्या जातीच्या धर्माचे लोक होते, पण त्यामध्ये ते फार लोकप्रिय असायचे. सिनियर असो या ज्युनियर, क्लार्क असो, त्यांच्या खाली काम करणारे त्यांच्यामध्ये लोकप्रिय, आणि त्यांच्यावरचे सिनियर बॉस हेही त्यांच्यामध्ये सुद्धा लोकप्रिय त्यांना ते. आणि त्यामुळे त्यांना ती थोडीशी सूट मिळत असे. विनय सर, फ्रँक मिरांडा यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली आणि सामाजिक कार्याबद्दल काय दृष्टिक्षेप टाका? सामाजिक कार्य त्यांचं सुरुवातीपासून म्हणजे गावामध्ये ते होतेच, परंतु ज्यावेळेला ते नोकरीला लागले फॉरेन एक्सचेंज कंट्रोल डिपार्टमेंटला, त्यावेळेला डॉक्टर लोक वगैरे जेव्हा बाहेर जायचे त्यांच्या कॉन्फरन्ससाठी, तेव्हा त्यांना RBIची परमिशन किंवा एक्सचेंज वगैरे लागायचं. त्या डिपार्टमेंटला वडील असल्याकारणाने त्यांच्याशी ओळख झाली. आणि जे काय स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत जे कॉन्फरन्ससाठी जातात, त्यांच्याकडे मग डॅडी वसईतील काही गरीब रुग्णांना घेऊन जात असत. आणि ही त्यांची सुरुवात. आणि त्याच्या अगोदर त्यांची सुरुवात अशी की आमच्याकडे यंग मेन्स असोसिएशन, जे आज 100 वर्ष पूर्ण करत आहेत पुढच्या वर्षी, त्यामध्ये ते कार्यरत होते. मायकल गोम्स, नंतर आमचे MD अंकल आहेत, इवन मस्करनी, फ्रान्सिस मस्करनी, जे वसईतले पहिले आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर. तर ते जे आहेत त्यांच्याबरोबर लागून त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे.
आमचे इनास गोन्साल्विस असतील, आमचे डिसोजा पाटील वगैरे ते सुद्धा पूर्वीचे त्यांची जी पिढी त्यांच्याबरोबर लागून मग त्यांनी ते कामाला सुरुवात केली. आणि हे करत असतानाच त्यांना हे वैद्यकीय क्षेत्रात त्यांना जास्त प्रिय वाटायला लागलं आणि त्यांनी त्यामध्ये बऱ्याच लोकांना त्यांनी सहकार्य केलं आणि त्याच्यातनं त्याने म्हणजे आज त्यांचं जे काय नाव आहे वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं जास्त नाव आहे. पायाची काय सांगाल तुम्ही त्यांच्या एकंदरीत सामाजिक कार्य? दादाने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांना त्यांना एक परमिशन किंवा रिझर्व्ह बँकेचा दाखला लागत असेल तर तेव्हा डॉक्टर्स त्यांच्याकडे जात आणि ते स्पेशालिस्ट डॉक्टर बरूचा म्हणा किंवा डॉक्टर गोयल, डॉक्टर बोर्जिस, आणि हे जेव्हा येत सरकारी याच्यामध्ये ऑफिसमध्ये गेलात कार्यालयामध्ये तर माहीत आहे तुम्हाला काय वडिलांकडे ते जात आणि वडील म्हणजे एका दिवसामध्येच ते करून देत. बरोबर. कारण त्यांचे सिनियर सुद्धा ते खुश होते त्यांच्यावर, त्यामुळे ते त्यांचं काम विनामूल्य एका दिवसामध्ये करून द्यायचे. त्यामुळे डॉक्टर्स खूप खुश झाले आणि त्याचा तो फायदा वडिलांनी उचलला आणि गरीब लोकांना त्यांनी हॉस्पिटलला न्यायचं काम चालू केलं. गरीब लोकांना म्हणजे कन्सेशनमध्ये काही ना फुकटी त्यामुळे डॉक्टर पण खुश होते. तेव्हा म्हणजे फी फार मोठी असते मोठ्या हॉस्पिटलमध्ये, बॉम्बे हॉस्पिटल सारख्या. वसईतले भरपूर रुग्ण त्यांनी मुंबई हॉस्पिटलमध्ये त्यांना मुंबई हॉस्पिटल RBI मध्ये कामाला असताना त्यांच्या संपर्कात जे लोक आले आणि त्याच्यातनं त्यांचे कॉन्टॅक्ट वाढत गेले. त्याच्यातली एक व्यक्ती मला आठवण करायची आहे ती म्हणजे क्लिफर्ड डिसोजा, बँड्राचे आमचे वडिलांचे खास जवळचे मित्र. त्यांनी कामासाठी बरीच मदत केली आणि ते म्हणत की बाबा गावातले तरुण आणा. त्यावेळेला नोकरी म्हणजे फार कठीण होतं, बेरोजगारी फार होती, गरिबी होती आणि मग ती सुरुवात झाली होती बाहेर जाण्याची. दुबई, कुवैत, सौदी अरेबिया यासारख्या देशामध्ये ते अमेरिकन कंपनी यायला बोलवत इकडनं, तर तिकडे बऱ्याच तरुणांना नोकरी दिली आणि ती सुद्धा विनामूल्य, काही नाही घेतात बऱ्याच लोकांनी, त्यामुळे फायदा झाला. त्या संदर्भात मला असंही सुचवायचं आपल्याला किंवा सांगू इच्छितो की जे यंग मेन्स असोसिएशन जे आहे, तरुणांचे असोसिएशन, त्यामुळं आज गावाचा जो कायापालट झालेला आहे, शैक्षणिक क्षेत्रात आहे, आरोग्य क्षेत्रात आहे. शैक्षणिक क्षेत्रात म्हणाल तर आज चुलण्यामध्ये एक छोटं गाव असून देखील चुलण्यामध्ये उच्च विभूषित लोक आहेत, पोरं आहेत, तरुण आहेत. म्हणजे IIM झालेला देखील मुलगा माझ्या गावामध्ये आहे, ग्रॅज्युएट तर संपूर्ण आज 100% साक्षर आहेत म्हणजे चुलना गाव. ह्यामध्ये आहेत आमचे यंग मेन्स असोसिएशनचा सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये, असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर इतरही आता संस्था, काही चांगल्या संस्था हे कार्य करत आहेत. आमची जागृती संस्था देखील त्याच्यामध्ये कार्य करते. आता गेले 20-25 वर्ष ते झाले. पण आमचे हे जे काही 100 वर्षाची पूर्ण झाली ही परंपरा यंग मेन्स असोसिएशनची जी आहे, त्यामध्ये जे आमच्या पूर्वजांनी ज्यावेळेला यंग मेन्स असोसिएशन नाव हे दिलं, त्यावेळेला यंग मेन्स कॅथलिक असोसिएशन नाव हे विचार आलेला. परंतु त्या लोकांनी असं ठरवले की हे यंग मेन्स असोसिएशन असावं, फक्त कॅथलिकसाठी नसावं. म्हणजे त्यावेळेला त्यांचा जो विचार होता तो आजही आम्हाला त्यांच्या विचारांना सॅल्यूट करावं असं वाटतं. विनयजी, स्वर्गीय फ्रँक मिरांडा यांचे जे कार्य आहे ते पुढच्या पिढीला कळावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? हां, त्यासाठी आमचं ॲक्च्युली ते मरण पावले त्यावेळेला आमचा तो एक मानस होता की त्यांच्या निमित्ताने एक त्यांचा जीवन ग्रंथ त्यांचा प्रकाशित करावा. कारण अनेक जे आजारी जे रुग्णांना त्यांच्या सेवा मिळालेली आहे, त्यांची खूप इच्छा होती की आम्हाला त्यांच्याविषयी लिहावं असं वाटतं. तर त्या निमित्ताने त्यांचे काही अनुभव आणि त्यांना आलेला जो अनुभव वडिलांचा आहे तो पुस्तकरूपी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पुढच्या वर्षी तो जो हे येईल जीवन त्यांचं पुण्यतिथी, त्यावेळेला आम्ही तो करण्याचा आमचा मानस आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे जे रुग्णसेवा देत असताना काही रुग्ण त्या आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले आहेत, त्यांचं नमूद करणं मला इथे आवश्यक वाटतं.
तिथे आमचे केळव्याचे सावे नाना असो, त्यांचं कुटुंब आज ते माझंच कुटुंब आहे. आमचे अब्दुल पटेल हे जे आहेत ते देखील आमच्या कुटुंबाशी जोडले गेले आहेत. आमचा खानभाई जो कलकत्त्याला असतो तो माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे. आमचा हरेश्वर आहे, आमचा अजित आहे, वसईला राहतो. म्हणजे ही सर्व ना जात पात ना धर्मभेद ह्या पलीकडे त्यांनी ते कार्य केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याने जे मला कुटुंब दिलेलं आहे त्याची प्रचिती आम्ही कुठेही गेलो, वसईमध्ये या कुठेही, तरी आम्हाला त्याची प्रचिती येते. आणि बऱ्याच वेळेला आम्हाला तुझा प्रचिती अशी येते की अरे तुम्ही मिरांडा साहेबांचे मोठे मित्र, मोठे मुलगा का वगैरे वगैरे. तर हे जे कुटुंब मला दिलेलं आहे ती फार मोठी देणगी वडिलांनी आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. तर त्यांना जस्टिस ऑफ पीस पण हा गौरव त्यांचा केलेला आहे, तर काय सांगाल? त्यावेळेला जस्टिस ऑफ पीस त्यांचं एकंदरीत काम पाहून त्यांना ते देण्यात आलं होतं. त्यानंतर बरेचसे असे पुरस्कार त्यांना देण्यात आले होते. आपले वसईला आमचे परमगुरू स्वामी पोप महाशय सेंट जॉन पॉल दुसरे हे जेव्हा वसईला आले होते तेव्हा त्यांना प्रो एक्लेसिया नावाचा पारितोषिकाने, त्यांना पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. हे सगळं कार्य त्यांचं बघून जवळ मला वाटते 90च्या आसपास, 90च्या अगोदर 85 ते 90च्या दरम्यान पोप महाशय आले होते. असे अनेक त्यांच्या नावाने पुरस्कार त्यांना दिलेले आहेत. मी ऐकलं त्यांचं शैक्षणिक कार्य म्हणजे शैक्षणिक संस्थेवरही त्यांनी जीजी कॉलेज म्हणा, तर या संदर्भात काय सांगा? जीजी कॉलेजला ते सेक्रेटरी म्हणून त्यांनी बराच वर्ष काम केला. फादर रुमाव हे आमचे वसईचे म्हणजे एक पायनियर इन एज्युकेशन, म्हणजे जो का आज शिक्षणाची प्रगती झाली वसईमध्ये त्याच्यात फादर रुमाव यांचा फार मोठा वाटा आहे. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याचं वडिलांना संधी मिळाली आणि चांगल्या प्रकारे काम केलं. हे त्यांचं योगदान शैक्षणिक क्षेत्रामध्ये. विनयजी, कंपॅनियन क्रेडिट सोसायटी जी चोरणा इथे आहे त्याच्यामध्येही फ्रँक मिरांडा यांचं योगदान होतं, संस्थापक सदस्य होते, काय सांगा? कंपॅनियन आमच्या गावातली जी क्रेडिट सोसायटी त्यावेळेला त्यांनी स्थापन केली, त्यावेळेला जे सुरुवातीचे जे हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा जे होते ते संस्थापक डायरेक्टर होते, ते संचालक. तर त्यावेळेला वसईतले आमच्या गावातली जी काही परिस्थिती होती की कर्ज घेणं वगैरे शेतीसाठी वगैरे, त्यासाठी ती संस्था स्थापन केली. आणि त्यावेळेला त्यांनी त्याच्यामधून देखील खूप चांगलं कार्य केलं. आज खूप अतिशय चांगलं कंपॅनियन क्रेडिट सोसायटी कार्य करत आहे. त्यांनी चांगलं प्रकारे कार्य त्याच्यामध्ये केलेलं आहे. ते डायरेक्टर तर होतेच होते, परंतु त्यावेळेला जे काही कंपन्यांमधून त्यांना डिपॉझिटसाठी म्हणा, कर्जासाठी म्हणा, अनेक गोष्टी करण्यासाठी ते आहेत. त्यावेळेला कंपन्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे MD अंकल यांनी खूप मोठं कार्य कंपन्यांमध्ये आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून वडिलांनी त्यांना आणि कंपन्यांसाठी कार्य केलेलं आहे. पायस, मला असं विचारायचं की आज स्वर्गीय फ्रँक मिरांडा रोड म्हणजे ज्या रस्त्याला नामकरण दिलेलं आहे, तर त्यांचं राजकीय क्षेत्र मध्ये जे कार्य होतं त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? ते 90च्या साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. आणि त्या लोकदार संघ त्यांचा जवळजवळ निम्मे वसई 10 ते 12 गावामधून ते निवडून आले त्यावेळेला. आणि अर्थात त्याला तेवढाच राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता, पण तशी ती सामाजिक परिस्थिती होती. जवाहरलाल नेहरू साहेब अध्यक्ष होते काँग्रेसचे, तर त्यांच्याबरोबर कामं करत ते म्हणजे कार्य करत राजकीय. आणि त्यामुळे त्यांना एक ती संधी देण्यात आली, ती घेतली. पण 2-3 वर्ष होते ते, नंतर म्युन्सिपाल्टी आली. पण दरम्यान मग त्याच्या निवडून आल्यानंतर ठाणे जिल्हा ठाणे आरोग्य खात्याचे ते अध्यक्ष होते, सभापती. आणि तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती. मला वाटतं ठाणे जिल्हा अशात सगळ्यात मोठा जिल्हा होता आणि खूप मानाचं चांगलं ते पद होतं. विनयजी, आपल्या चुलण्यामध्ये
आता ही जी काही सुबत्ता आहे, बंगले आहेत, ही त्या काळी नव्हती. तर फ्रँक मिरांडा यांचा जो दूरदृष्टीपणा होता की इथल्या युवकांना आखाती देशामध्ये नोकऱ्या मिळवून देणं आणि इथल्या लोकांच्या चुली घरच्या पेटवण्यात, तर तो काय किस्सा होता? हा, तोही किस्सा म्हणजे वडील आरबीआयला कामाला असल्या कारणानं तिथं बऱ्याच लोकांची येणं जाणं होतं. बाहेर जाणारे काही मोठे काही बिझनेसवाले होते, त्यात मध्ये डॉक्टर होते, बिझनेसवाले होते. तर त्यांची ओळख तशीच झाली की त्यांचं काम पटकन आटपून त्यांना त्यांची परवानगी जो होता, परवानगी जी होती ती द्यायची आणि त्यावरून त्यांची ओळख झाली. आणि ओळख होता होता मग त्यांनी तेच सांगितलं की जर का आमची काही गरीब मुलं आहेत वसईतली, तर त्यांना तुम्ही जर पाठवलं आखाती देशामध्ये, कारण त्यावेळेला आखाती देशात एक ती क्रेज होती की लोक चांगला पगार वगैरे असल्या कारणाने. आणि त्यावेळेला मग ते ओळख वाढत गेली. काही लोकांचे काही तिथले काही एजंट होते बाहेर पाठवायचे, त्यांची ओळख झाली आणि त्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांना त्यावेळेला 50-60 लोक गरीब कुटुंबातली लोक बाहेर पाठवली त्यांनी, स्पेशली दुबई, सौदी, त्यावेळेला ते हे होतं. आणि त्यामुळे ते आज चांगल्या प्रकारे त्यांची जीवन जगत आहेत. एक सुबत्ता त्यांच्याही घरात आली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या घरात चूल पेटली. मित्रांनो, मिरांडा बंधूशी चर्चा, आपले संवाद चालूच राहणार आहेत. तत्पूर्वी आपण त्यांच्या कुटुंबीय आणि त्यांचा मित्र परिवार ज्यांनी सहकार सामाजिक क्षेत्रात काम केलेले त्यांची गुणवत्ता आपण ऐकूया. रोलिंग. नमस्कार, मी लॉरेन्स मायकल डिसूजा, राहणार चोळण्याला राहतो आणि फ्रँक मिरांडा माझे सहकारी हेही चोळण्याचेच आहेत. त्यांच्याशी माझा संबंध जवळजवळ 1979 साली आला आणि तो वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते काम करत असताना, सामाजिक कार्य करत असताना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात ते काम सुरू केलं. त्याच्यामध्ये माझा संबंध टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याचा आला. टाटा हॉस्पिटलमध्ये आम्ही असताना त्यांनी माझा साधारण आढावा घेतला की हा माणूस काम करू शकेल माझ्याबरोबर, म्हणून त्याने मला त्या क्षेत्रामध्ये जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये माझाही इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढला. आणि ती टाटा हॉस्पिटलची जी परिस्थिती आम्ही बघितली, त्यावेळेला जी परिस्थिती होती टाटा हॉस्पिटलची की लोकांना ह्या वैद्यकीय ह्याची फार गरज आहे आणि त्या गरजेमुळे आम्ही दोघेही त्यामध्ये काम करायला सुरुवात केली. मी रिझर्व्ह बँकला कामाला होतो त्यावेळेला आणि तेही होते. रिझर्व्ह बँकेत काम करत असताना आम्ही दोघांनाही त्यांच्या डिपार्टमेंटला बऱ्याच वेळेला मी जायचो. ते डिटेल ऑडिट्सला होते आणि त्यांचा डॉक्टरांशी संबंध यायचा कशासाठी की त्यावेळेला डॉक्टरांना कॉन्फरन्ससाठी जायचं असलं फॉरेनला तर त्यांना रिझर्व्ह बँकेची परमिशन लागायची आणि बरीच लाईन असायची. पण आमचे डॉक्टरांची ओळख असल्यामुळे डॉक्टर तिकडे आल्यानंतर हे स्वतः उठणार, त्यांच्याकडून ते पेपर घेणार, त्यांचं पूर्ण काम करणार आणि त्यांना सांगणार की आम्ही तुम्हाला हॉस्पिटलला तुमच्या कन्सल्टिंगला आणून देतो, तुम्ही जा. आणि त्यांना ती परमिशन ते मिळवून द्यायचे. त्याचा फायदा आम्हाला गरीब लोकांना फी कमी करण्यामध्ये ह्याच्यामध्ये झाला. त्यांच्या थ्रू माझीही ओळख झाली त्यांची. मी त्या डिपार्टमेंटला नव्हतो पण माझी त्यांच्यामुळे त्यांची ओळख झाली डॉक्टरांची आणि त्याचा फायदा आम्ही गरीब रुग्णांना बराच काय करून दिला. आणि त्याच्यात सिंहाचा वाटा फ्रँक मिरांडाचा आहे, कारण त्याने बऱ्याच गोष्टी या मला शिकवल्या आणि त्याच्यामध्ये वसई लेवलला मला कुठे कुठे पेशंट असल्यानंतर त्यांना पहिला, कारण त्यांचं जरा नाव होतं इकडे म्हणून त्यांना पहिला फोन यायचा की असा आमचा पेशंट आहे. मग ते मला फोन करायचे, आम्ही दोघेही घरी जायचो. पेशंट आम्ही तुमच्या घरी येतो असं सांगितल्यानंतर पेशंटना ते सांगायचे की तुम्ही पेशंट घेऊन आमच्या घरी नाही यायचं, आम्ही तुमच्या घरी येणार. आणि मग ते त्यांचं सगळं हे बघून त्यांना कोणत्या डॉक्टरकडे न्यायचं हे निदान आम्ही करायचो. आणि ते निदान केल्यानंतर त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना ट्रीटमेंट देऊन संपूर्ण बरं करणं किंवा हे आम्ही जबाबदारी म्हणून समजायचो. आणि ही सगळी प्रेरणा त्यांच्याकडून मला मिळाली आणि आजही मी ते काम करतो ते त्यांच्या प्रेरणेमुळे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही माझ्यापेक्षा ते 20 वर्षांनी मोठे त्यावेळेला,
मग तरी पण ते माझ्या बरोबरीने कुठे म्हणजे जिकडे पेशंट असेल, म्हणजे अर्नाळा असो किंवा कुठे या ठिकाणी माझी गाडी असायची, पण आम्ही रात्री बेरात्री फिरायचो आणि त्याला ते थकत नव्हते आणि ह्याला थकाव नसतो, कारण तो मानसिकदृष्ट्या त्या स्वतः मनापासून करतो. रात्री आम्ही पेशंट घेऊन, एकदा आम्ही पेशंट घेऊन गेलो आणि पेशंटला ऍडमिट केलं आणि पेशंट घरी यायला आम्हाला ट्रेन नाही, पेशंट ऍडमिट झाला आणि तिकडे जवळजवळ 12:30-1 वाजला. मग आता घरी यायला ट्रेन आमची 4:30ची होती, पण तिकडे झोपायला बॉम्बे हॉस्पिटलला तशी व्यवस्था नाही. परंतु तिकडे आम्ही पायरीवर झोपलो, पायरीवर बसलो आणि डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं की एक रात्री एक डॉक्टर, आमचे डॉक्टर कृपलानी म्हणून होते, त्यांचा कोणतरी पेशंट सिरियस झाला म्हणून ते रात्री आले. त्याने 2 वाजता आम्हाला बघितल्यानंतर ते चकित झाले की हे तुम्ही इकडे कुठे. तर आम्ही मिरांडाने त्यांना सांगितलं असं असं झालं आणि आम्हाला आता 4:30ची गाडी आहे आणि इकडे तर झोपायला आम्हाला झोपू शकत नाही. असे प्रसंग बऱ्याच वेळेला आलेत, बरेच वेळेला. म्हणजे रात्री आता तर टेलिफोनची किंवा ह्याची व्यवस्था झाली, पण त्यावेळेला ही व्यवस्था नव्हती. तर आम्हाला घरी येऊन ऍडमिशन मिळून परत पेशंट घेऊन जायचं असतं. तिकडून आम्ही घरी यायचो, परत पेशंटला घेऊन आम्ही परत पुन्हा हॉस्पिटलला जायचो. ह्याच्यात त्यांच्याकडून मी बरंच काही शिकलो की कार्य करताना कोणताही थकवा येत नाही, हे मी त्यांच्याकडून बरंच शिकलो. नमस्कार, मी अंतोन पास्कल डिसोजा, यंग मेन्स मेडिकल रिलीफ फंड या ट्रस्टचे सध्या विद्यमान अध्यक्ष आहेत. गेली 50 वर्ष मी फ्रँक मिरांडा यांच्यासोबत सामाजिक क्षेत्रात कार्य केलेलं आहे. आज 24 डिसेंबर ही त्यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने मला जे अनुभव आलेले आहे, त्यांच्याबरोबर मी काम केले, त्याविषयी मला 2 शब्द बोलायचे वाटतात. फ्रँक मिरांडा हे 40 वर्ष मी यंग मेन्समध्ये असताना ते त्या संस्थेचे अध्यक्ष होते ते, आणि मी सुद्धा त्या संस्थेचे अध्यक्ष होतो. आणि सामाजिक क्षेत्रात जे आम्ही कार्य करते, जे यंग मेन्स असोसिएशन आहे, ती विविध क्षेत्रात कार्य करते. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर कार्य करताना खरी माझी जी सामाजिक क्षेत्रात आवड निर्माण झाली ती केवळ फ्रँक मिरांडामुळे झालेली आहे. त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभलेलं आहे. ते गाईड होते आमचे. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला कुठलंही मार्गदर्शन लागलं की आम्ही त्यांना विचारायचं. यंग मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था कार्य करत असताना ते वैद्यकीय क्षेत्रात आम्ही कार्य करायचे, कारण गेली 50 वर्षापेक्षा जास्त आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प ही रक्तदान शिबिर आपण आयोजित करत आहोत. मला वाटतं ते वसईमध्ये पहिली रक्तदान शिबिर जी आयोजित केली ती यंग मेन्स असोसिएशननेच चालू केलेली आहे. आणि आमचं जे शैक्षणिक क्षेत्र होतं, ते शैक्षणिक क्षेत्रात मला वाटतं 1971-72 साली, म्हणजे 50 वर्ष अगोदर आम्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना आम्ही उत्तेजन देत असतो. आणि हे फार मोठं कार्य होतं या यंग मेन्स असोसिएशनमध्ये. यंग मेन्स असोसिएशनमध्ये कार्य करताना वैद्यकीय क्षेत्रात कार्य करायचे, पण त्याच वेळेला ज्या वेळेला आम्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्य करायचो त्यावेळेला असा एक विचार आला की आपण ज्या गावातील गरीब आणि गरजू रुग्ण आहेत त्यांना आर्थिक मदत कशी देता येईल, या निमित्त ह्या विचार यंग मेन्स असोसिएशनमध्ये विचार करण्यात आला. आणि यंग मेन्स मेडिकल रिलीफ फंड ही ट्रस्ट 2012 साली स्थापन झाली. यामागचे खरे जे नावं म्हणजे ज्यांचा विचार हा होता ते फ्रँक मिरांडाच आहेत. त्यांच्यामुळे 2012 साली आम्ही यंग मेन्स मेडिकल रिलीफ फंड ही ट्रस्ट चालू केली. या ट्रस्टतर्फे आम्ही विविध आरोग्य शिबिरं घेतो आणि गरीब आणि गरजू रुग्णांना आपण आर्थिक मदत करत असतो. ही सर्व, आणि फ्रँक मिरांडा या जे ट्रस्ट आहे त्याचे जे सेटलर आहेत त्यांचीच म्हणजे त्यांचीच आयडिया होती ती. त्यामुळे आम्ही स्थापन केली आणि आज आम्ही बऱ्याच लोकांना बऱ्यापैकी मार्गदर्शन करतो, आरोग्य शिबिर घेऊन, आणि आर्थिक मदतसुद्धा आम्ही गावात चालू केलेली आहे. नमस्कार, मी राफाल डिकोस्टा. आज 24 डिसेंबर आमच्या सासऱ्यांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने त्यांनी लिहून ठेवलेलं एक वाक्य आहे जे माझ्याकडे आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देह जिजविला जयाने, अंत न ज्याची जीवन यात्रा,
कधी नसे मरणाने, हे एकमेव त्यांचं वाक्य त्यांनी त्यांच्या हस्ताक्षराने लिहून ठेवलेलं आहे, ते मी आज वाचलेलं आहे. नमस्कार, मी कॅथरीन राफेल डिकोस्टा, श्री फ्रँक मिरांडा यांची मुलगी. माझे वडील खूप शिस्तप्रिय होते. त्यांना वाचनाची, लिखाणाची खूप आवड होती आणि ते एखादं पुस्तक घेतलं वाचायला की ते संपेपर्यंत ते वाचत राहायचे. माझे वडील खूप प्रेमळ होते. त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आणि अशा वडिलांच्या पोटी आम्हाला जन्म दिला. त्याबद्दल मी परमेश्वराचे खूप खूप आभारी आहे. नमस्ते, मी एंजेलिन विनय मिरांडा, फ्रँक मिरांडांची सून. मी 6 वर्षाची असताना माझे वडील गेले, परंतु लग्न करून या घरात आल्यानंतर मला वडिलांचे भरपूर प्रेम मिळाले. ते आमच्या घरी भरपूर माणसं यायची मदतीसाठी. घर संपूर्ण दिवस भरलेलं असायचं आणि ते भरपूर मदत करायचे. आणि ते माझं इंट्रोडक्शन त्याने नेहमी सून म्हणून दिलं नाही, तर ही माझी मुलगी आणि मला मुलीचंच नेहमी प्रेम दिलं. आणि त्यांचा आम्हाला कधीही त्रास झाला नाही. स्पेशली खाण्यापिण्यामध्ये ते फार एकदम लाईट जेवण, व्हेजिटेरियन. सकाळी नाश्ता त्यांचा चहा आणि रोटी खाऊन ते जायचे. बॉम्बे हॉस्पिटलला फार प्रेमळ होते आणि आम्हाला त्यांची फार कमतरता जाणवते. आम्ही त्यांना फार मिस करतो. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर शेरिल पायस मिरांडा, फ्रँक मिरांडा यांची ग्रँडडॉटर. मी आज MBBS पूर्ण करून MUHS युनिव्हर्सिटीमधून आणि आता गायनेकोलॉजी हा पोस्ट ग्रॅज्युएशन JR1 म्हणून काम करत आहे. आज माझ्या आजोबांची पुण्यतिथी आहे, तर त्या निमित्ताने मला 2 शब्द माझ्या आजोबांसाठी बोलायचे आहे. आज मी डॉक्टर आहे हे माझं काही तितकंसं मोठं स्वप्न नव्हतं, पण माझ्या आजोबांची नेहमी इच्छा होती की माझं हे कार्य पुढे नेण्यासाठी माझ्या ग्रँडचिल्ड्रन मधून एक कोणीतरी डॉक्टर व्हावं. सो मी असा विचार केला, वाय नॉट, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आणि मी अभ्यास करत गेली आणि आज मी डॉक्टर झाली. तर ह्याच्यासाठी मी श्रेय माझ्या ग्रँडपेरेंट्सला देते, विशेष करून माझ्या ग्रँडफादरला म्हणजेच फ्रँक मिरांडा ह्यांना. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन केले डॉक्टर बनण्यासाठी व माझ्या अभ्यासात त्यांनी नेहमी मला पुश केलं. की एखादा मी तुम्हाला इन्सिडेंट सांगते की जेव्हा त्यांचं वय होत गेलं तेव्हा मी त्यांना विचारायचे की आजोबा तुम्हाला काही हवं आहे का, तुम्हाला काही देऊ का, काय दुकानातून आणायचं आहे का. परंतु ते मला म्हणायचे तू जाऊन तुझा अभ्यास कर, आमची काळजी करू नको, मी स्वतः जाईन. ॲट द एज ऑफ 85 ऑल्सो ते स्वतःच जाऊन करायचे. आम्हाला त्यांनी कधीच काही त्रास दिला नाही. ऑल्सो माझे दोन्ही पेरेंट्स वर्किंग असल्यामुळे आजी आजोबांच्या सहवासातच माझी वाढ झाली. माझी 10वी 12वी माझं MBBSचं शिक्षणाच्या टायमात सुद्धा माझे पेरेंट्स जेव्हा वॉकिंगला जायचे, माझ्या आजी आजोबांनी मला खूप हेल्प केली, सपोर्ट केलं, एनकरेज केलं. तर म्हणून मी त्यांची खूप ऋणी आहे. आणि मी लहान असताना मला आठवते की रोज माझे आजोबा मला अँड्रोसोरस अँड द लायन आणि लाकूड तोऱ्याची गोष्ट हे रोज रात्री सांगायचे. त्याच्यामुळे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हे त्याचे मॉरल होते. हे रोज ते मला सांगायचे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, खोटं बोलायचं नाही. म्हणून तो एक म्हणजे खोटं बोलायला जमतच नाही ते असं असते. आणि सर्व्हिस टू मॅन हे मी आजोबांकडून शिकली. मदर तेरेसा ही आजोबांची रोल मॉडेल होती. ते मदर तेरेसाला नेहमी रोज सकाळी बघून मला सांगत की हे बघा मदर तेरेसाने असं असं कार्य केलं. ती त्यांची रोल मॉडेल. आणि माझे रोल मॉडेल माझे आजोबा, कारण मी त्यांना प्रत्यक्षात पाहिले आहे. पेशंट यायचे आणि आता आजोबा नसले तरी काही पेशंट्स येतात आणि आम्हाला त्यांच्याविषयी सांगतात. आणि हे मी आदर्श त्यांचं नेहमी डोळ्यापुढे ठेवून माझं जे प्रोफेशन आहे त्याच्यातून मी नेहमी त्यांच्यासारखं कार्य करावं अशी मला त्यांच्याकडून ब्लेसिंग्स पाहिजे आणि देवाकडून ब्लेसिंग्स पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी रेनिटा विवियन तोलोस. मी स्वर्गीय फ्रँक मिरांडा यांची सर्वात मोठी नात. आज आमच्या आजोबांची 3री पुण्यतिथी, तर त्यामुळे मी आज 2 शब्द बोलू इच्छिते. सो इकडे मला स्पेशल मेन्शन करायचं आहे आज की सर्वांनी आजोबांबद्दल तर बोललंच आहे,
बट नोबडी मेन्शन्ड अबाउट माय आजी. सो माझ्या आजींच्या सपोर्टमुळे माय ग्रँडफादर कुड डू दिस गुड वर्क इन द मेडिकल फील्ड. त्यांच्या सपोर्टमुळे आज आजी ऑलवेज एन्श्योर्ड की तिने घर सांभाळलं आणि बिकॉज ऑफ हर सपोर्ट आजोबांनी बाहेरचं जे कार्य केलेलं आहे. सो ऑल्सो माय ग्रँडफादर हॅज ऑलवेज मोटिवेटेड अस इन एज्युकेशनल फील्ड. आम्ही आज 6 नातवंड वेगवेगळ्या 6 फील्ड्समध्ये वी आर सक्सेसफुल बिकॉज ऑफ हिज सपोर्ट, कॉन्स्टंट सपोर्ट. माझ्या CAच्या करिअरमध्ये त्यांनी मला ऑलवेज मोटिवेट केलं आहे आणि ही हॅज ऑलवेज सपोर्टेड मी आणि ऑलवेज यूज टू टेल मी अबाउट हिज करिअर. त्यांच्या करिअरबद्दल मला सांगून मोटिवेट केलेलं आहे. सो दॅट इज वाय वी आर ॲक्च्युली ब्लेस्ड टू हॅव सच ग्रँडपेरेंट्स. सो असे आमचे आजोबा ज्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि मेडिकल फील्डमध्ये सुद्धा असं नाव कमवलं आहे. वी आर रिअली प्राऊड टू हॅव सच ग्रँडपेरेंट्स आणि त्यांच्या आज स्मृती दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करते. Greetings to everyone. My name is Christina Miranda. I am the youngest and the most loved granddaughter of Frank Miranda. I am 19 years old, and in this duration of 19 years of my life, I have seen him evolve like anything in his life. One term I would use to describe him as a person is that he was a family man. He was somehow able to be present everywhere, anywhere, all the time. He was able to be a social worker, the best husband, the best grandfather, and the best society person. असं कधीच नव्हतं की सोसायटीकडे लक्ष देण्यामध्ये त्यांनी आमच्यावरती दुर्लक्ष केलं नाही. लाईक फॉर एक्झाम्पल, माझे स्कूलचे सगळे सेरेमनीज, मी जेव्हा प्रिफेक्ट झालेली आमच्या स्कूलची, मी कामरेड कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल सँडोरला माझं शिक्षण पूर्ण केलं, शालेय शिक्षण, आणि तेव्हा मी प्रिफेक्ट होती. ही वॉज प्रेझेंट देअर. ही वॉज प्रेझेंट फॉर ऑल माय ॲन्युअल डेज. आणि सर्वात आवडती माझी मेमरी जी होती ती म्हणजे at the age of 85, after his cardiovascular surgery, of course once he healed, me and my grandfather, we both went to watch a movie in the theater, and I don't think so any other granddaughter has ever experienced it. I think I have seen his success. Every time I see his name on the road when I pass, it makes me feel proud. I am grateful to God that I was born in this family, because लोक घराच्या बाहेर बघतात इन्स्पिरेशनसाठी. माझ्यासाठी माझं इन्स्पिरेशन माझ्या समोर होता. Every single day he has pushed me forward. I have seen my grandfather excel in public speaking, and I think I've got that from him. I have won various competitions, elocutions, and I am even part of the MC culture. Along with that, he's passed on his leadership skills to me, and that is the reason why I was the prefect of Carmelite Convent English High School. In my junior college, that is St. Xavier's College, Mumbai, I was part of the Student Union Council, and currently I am the treasurer of All India Catholic University Federation, which is a national organization, and one of its unit is in Mumbai. 3 objectives of this organization is social outreach, which is my core area. Again, that comes from my grandfather's work. I have seen him help people, go out of his way and help them. And so this is the organization I chose in college. And 2 other objectives are personality development and spiritual growth. So yes, to sum it up all, my grandfather is the definition of an ideal man, and I thank the team for coming to our house and letting us reminisce about his memories. Yeah, thank you. मी श्रुती विनय मिरांडा, आणि आज आजोबांच्या 3ऱ्या पुण्यतिथीवरती मला त्यांच्याबद्दल बोलायचं असं आहे की ते बँकर होते बाय प्रोफेशन, आणि मी 3rd जनरेशन बँकर आहे. सो त्यांच्यानंतर बँकिंगचा वारसा माझ्या डॅडीने, आणि त्याच्यानंतर डॅडीनंतर मी हे पुढे नेत आहे. आणि मी ह्या बँकिंगच्या ह्याच्यामध्ये प्रचंड मला अभिमान आहे त्यांचा, किंवा माझा स्वतःचा सुद्धा, किंवा मी त्यांचा वारसा पुढे नेत आहे. ही वॉज ब्लेस्ड विथ एक्स्ट्रीमली गुड हेल्थ, की ते बाहेर ह्युमॅनिटीला सर्व करू शकले, प्लस घरामध्ये पण त्यांच्या कुटुंबाची खूप चांगली काळजी घेऊ शकले.
अपार्ट फ्रॉम दॅट त्यांचा जो त्यांनी जो पुण्य केले आहे त्या पुण्याईचा आम्ही प्रत्येक स्टेपवरती आम्हाला त्यांचा आशीर्वाद अनुभवायला भेटतो. प्रत्येक स्टेपवरती त्यांना आम्हाला त्यांची पुण्याई फील होते की आज आमच्या आजोबा वरून आम्हाला बघतायत आणि आम्हाला ब्लेस करतायत. आणि ॲट द सेम टाइम आमची आजी सुद्धा, आजीचा सपोर्ट आणि आजोबांचा गायडन्स किंवा आजोबांचा एक आशीर्वाद हे आम्हाला प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती अनुभवायला भेटत आहे. आज त्यांच्या 3ऱ्या पुण्यतिथी निमित्त मी त्यांना नम्र अभिवादन करते. धन्यवाद. I'm Rylan Tolos. I love my Vitaya and my Frank Papa. I miss them. Miss so much. तर मंडळी, आज 24 डिसेंबर स्वर्गीय फ्रँक मिरांडा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनयजी आणि पायसजी, तुम्ही दोघंही मिरांडा बद्दल चॅनलवर आलात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद.